हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग तिथूनच कंटिन्यू होईल जिथून हा ब्लॉग 2 संपला आणि हा तिसरा ब्लॉग सुरू झाला आहे। तर हा स्पेशल ब्लॉग रिसॉर्टचाच आहे आणि हाच ब्लॉग मी आता कंटिन्यू करणार आहे। तर हा ब्लॉग 5 ते 6 पार्टमध्ये येईल आणि खूप मोठा आहे आणि खूप सुंदर आहे। तिथून म्हणजे आम्ही जेव्हा घरून निघालो आणि तिथून जो मी सुरू केला, तर हा आम्ही घरी येतपर्यंत तो ब्लॉग तुम्हाला मी नक्की दाखवेल। तर बघा, आता आम्ही आलो आहोत स्विमिंग पूलकडे आणि हा त्याच दिवशीचा आहे। थोडा वेळ आराम वगैरे केला। आराम केल्यानंतर आम्ही स्टार्टर वगैरे याच्यानंतर खायला जायचं होतं म्हणून इकडे आलो, पण इकडे मुलं काही म्हणत नव्हती। मुलं मस्त स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला लागलेली होती। तर हे बघा, आणि ते स्पेशल मुलांसाठी वेगळं स्विमिंग पूल आहे। छोटंसं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकीच आहे आणि खूप सुंदर आहे। म्हणजे स्लायडिंग वगैरे आहे आणि छान आहे खरंच। तर इथे छोट्यांबरोबर मोठेसुद्धा सगळेजण त्याचा आनंद घेतच होते। तर आता दुपार म्हणजे थोडं ऊनच होतं, त्याच्यामुळे बघा आम्ही काही मोठे तर कोणीच नाही उतरलो। मोठ्यांचंही साईडला होतं, पण आम्ही काही तिथे काही कोणी गेलेलं नाही। फक्त मुलं जी होती ती खेळत होती। आणि हे आहे डान्सिंगवाले जे रेन डान्सिंग जे म्हणतात, त्याप्रमाणे फवारे मस्त निघतात आणि तिथे डान्स करायचा असतो। तर आता मग आम्हाला खायला जायचं होतं नाश्ता, वेळ झालेली होती नाश्ता खायची। तर आम्ही आता स्टार्टर खायला जाणार। म्हणजे आम्ही जेव्हा पोहोचलो 2ला थोडा वेळ आराम केला। मुलं तर लगेचच 3-4ला खेळायला गेलेली आणि मग आम्ही 5ला जवळपास आम्हाला स्टार्टर मिळालं। तर स्टार्टरमध्ये बघा काय आहे तर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आम्ही एवढेही लोक आम्ही एकाच ग्रुपची आहोत, इथून कोणी दुसरं नाहीत, सगळेजण आम्ही म्हणजे फॅमिलीच आहोत। त्याचबरोबर बघा आता इथे आम्ही नॉनव्हेज होतो, कारण त्या दिवशी होतं सोमवार, आम्ही काही चिकन मटन खात नाही आणि आम्ही व्हेज खाल्लं। तर आम्हाला व्हेजमध्ये दिलं होतं त्यांनी चणे आणि चिली चना होता आणि नॉनव्हेजमध्ये होतं रोस्टेड चिकन होतं। ज्यांना जे खायचं ते खाऊ शकत होते, असं काही नव्हतं। तर खूप जणांनी साधं खूप नॉनव्हेज, खूप जणांनी व्हेज असं काही खाल्ले आणि पोट भरून खायचं होतं, तुम्हाला अशी काही मनाई नव्हती। आणि हे बघा आता इथे मस्त हे रेन डान्स सुरू झालेला आहे। अतिशय सुंदर वाटतं इथे या पाईपमध्ये जेव्हा पाणी निघतं आणि असं फोर्सनी येतं तेव्हा डान्स करायला खरंच मजा येते। आणि इथे बघा आता त्याचबरोबर आता थोडंसं म्हटलं तर भरपूर जेवलेलं होतं, थोडंसं आता पचवायचं होतं आणि त्याचबरोबर मग सायंकाळी आणखी जेवण होतं। तर चला म्हटलं आता आपण जाऊया। आता आपलं आणखी कंटिन्यू झालं माझं ते व्हिडिओ घेणं सुरू। तर आता आम्ही चाललो आहोत आणखी पूलमध्ये। तर इथे येत आहे तर आणखी भरपूरशी, म्हणजे आम्ही जाऊन येत नाही, मला वाटतं इथे दिवसापेक्षा सायंकाळ आता वाजत आहे सायंकाळचे 6:30 झालेले आहे 7 आणि आता आम्ही नाही व्हिडिओ बनवता इथं काय बनवतात व्हिडिओ। तर आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये आता जाणार आहे। मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे, म्हणजे जे स्टार्टर खाल्लेला आहे। आता सायंकाळी डिनर आहे। तर आम्ही आज सोमवार असल्यामुळे साधंच खाऊ आणि खूप सुंदर आहे, मस्त आहे। रेन डान्स सुरू आहे, सगळं आवाज। आता इथून झाले मुलांचे डान्स सुरू आणि मुलांचे बरोबर मोठ्यांचे सगळ्यांचे केक येतात। आणि इथंच काढता वाटे कपडे घ्या, मी तुमचे व्हिडिओ घेतो, घ्या नाचा नाचा ना, मी व्हिडिओ घेतो, नाचा। नाही, पाणी बहुत खोल आहे, बहुत खोल आहे पाणी। नाही, मी नाही येत, मी येतो आरामशीर, तुम्ही जाऊ ते गोप्पा। तुम्ही हे नाही काढून ठेवले का गोप? मी माझं टच झालं पाय, मी येतो म्हणतो पण मला टचच नाही होता। तिसऱ्या याच्यावर तू सांगितलं ना, मीच तरंगायला लागली। अगं इथं उतरल्यावर काही नाही, इथं उतरल्यावर काही नाही, पण उतरतपर्यंत मला भीती वाटतं। अगं तसं नाही, उतरल्यावर मला काही नाही, मला उतरताना भीती वाटतं। येत नाही, उतरल्यावर मला पाणी दिसत नाही जास्त, तसं तुम्ही तर नाही हे झालं ना।
इथे सगळेजण स्विमिंग पूलमध्ये गेले आणि स्विमिंग करायला लागले. माझ्यापेक्षा अतिशय छोटे मोठे सगळेच गेले, पण मात्र माझी काही हिंमत होत नव्हती. मला पाण्याची तशी खूप भीती आहे आणि मला खूप भीती वाटत होती. ते पाणी खूप म्हणजे असं खूप जास्त नव्हतं, आपला चेहरा वगैरे वरतीच राहील एवढंच पाणी होतं, पण आता तरीसुद्धा मला पाण्याची खूप भीती आहे. जोपर्यंत मी तिथे जाऊन पाय ठेवला नाही तिथपर्यंत मला भीतीच वाटत होती. आणि एक म्हणजे मोबाईलही माझ्या हातामध्ये होता. तर मग म्हटलं चला आता सगळेजण गेलेले आहे आणि आपण आलोसुद्धा स्विमिंग करायला म्हणा किंवा पाण्याचीच मजा घ्यायला, तर चला म्हटलं आता आपण आज काही होऊन जाऊ पण आज आपण स्विमिंग करूया. आणि पिऊच्या पप्पांना मी पहिल्यांदाच बघितलं, तर ते सुद्धा स्विमिंग करत होते बघा. आता मी सुद्धा त्यांना कधी बघितलं नाही, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण मी हिंमत करून मग तिथे हळूहळू जाण्याचा प्रयत्न केला. आणि ते सगळेजण मस्त मजा घेत होती. थोडा थोडा जसं जसं अंधार होत होता तसं तसं तिथे लाईट्स लागत होते आणि तशी तशी तिथे लोकांची गर्दीसुद्धा वाढत होती. तर इथे तुम्ही जाऊन जर स्टे केला तरी चांगलंच आहे आणि नाही केला तर तुम्ही तिथे मला वाटतं पर दिवसाचे असे काहीतरी म्हणजे 3 की 4 घंट्याचे असो की 12 ते सायंकाळचे 6 की 7 वाजेपर्यंत तुम्हाला तिथे राहू देतात. काहीतरी 200 की 300 रुपये त्यांची फी आहे, अशा प्रकारे काहीतरी आहे. तर ते मला अजून काही कन्फर्म नाही कारण आमचा स्टे होता, त्याच्यामुळे मग आम्ही काही ते तो पॅकेज मला माहीत नाही तो काय आहे. तर म्हणजे फक्त तुम्ही स्विमिंग पूलची जर मजा घ्यायला घेत असेल किंवा पाण्याची सगळेच इव्हेंट तुम्हाला जर करायचे असेल तर मला वाटतं की 200 रुपयामध्ये 4 ते 5 घंटे आहे. आणि बाकी जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर पर कॅन्डिडेटनुसार 1700 रुपये आहे. आणि खूप ग्रुप असेल तर तुम्हाला ते 1500-1600 असेही देऊन देतात, ते त्यांच्यावर आहे ते किती देतील. तर आता इथे पियू म्हणत होती माझे काहीतरी फोटोज काढ आणि मी फोटो काढले, अतिशय सुंदर आलेले. पाण्यामध्ये जे लाईट्स लागलेले होते अवतीभोवती ते तर अतिशय सुंदर होते. मी दोघाही बहिणी भावाचे फोटो काढले आणि मग इथे तिघांचेही. तर इथे मीच नव्हती कारण मी आतमध्ये काही गेले नाही, मला पाण्याची भीती वाटायला लागली. आणि मग म्हणता म्हणता थोड्या वेळाने मग मी हिंमत केली, सगळ्यांची हिंमत बघून ते माझ्या वहिनीने मग असं उतरून दाखवलं. तिसऱ्या माळ्यावर जेव्हा ती तिसऱ्या पायरीवर जेव्हा ती गेली तेव्हा तिने सांगितलं दुसऱ्या पायरीवर बस आणि त्याच्यानंतर पाय टच कर, तेव्हा तो झाला आणि आली. तर मी तेच सांगत आहे, मी वहिनीच्या आईला वगैरे सांगत आहे. हालाकी वहिनीची आई आणि सगळे छोटे मोठे मी सांगितल्याप्रमाणे सगळेजण उतरले, पण मात्र माझी काही भीती जात नव्हती. पण मी एकदा जी उतरली मग पूर्ण फुल एन्जॉय केलं. कितीही वाजून गेले तर त्याचं काही भान नव्हतं. इतके सुंदर तिथे मी फोटो काढले, मी माझ्या मिस्टरांनी सोबत मुलांनी मस्त खूप फुल एन्जॉय आणि फुल फॅमिली होती. तर त्याचबरोबर खरंच अतिशय सुंदर आणि तो व्ह्यू बघा असं वाटत होतं जणू काही आपण चायनामध्ये गेलेलो आहोत, अशा प्रकारचे ते व्ह्यू होता तो सायंकाळचा. आणि खूप सुंदर ते निळक्षार पाणी आणि त्याचबरोबर तो साईडचा व्ह्यू, सोबत आभाळ झालेलं होतं, पाऊस याचं काही नाव नव्हता. आणि मग पियूचे पप्पा म्हणते चल मी काय करायचे कडेने हात पकडून येत होती, पण मग त्यांनी म्हटलं चल मी तुला इकडून तिकडे नेते, कारण सगळेच जण जवळपास पूर्ण तो स्विमिंग पूल गोल गोल फिरत होते. मीच एकटी होते जी पळून फक्त इथून तिथे आणि तिथून इथे फक्त एकाच जागेवर तेवढ्या डिस्टन्सवर मी होती. पण मात्र मग यांनी हात पकडला आणि मग मला म्हटलं की तू लवत काहीतरी उड्या मारत ये. तशा प्रकारे मग मी हा पूल इकडनं तो तिकडे पार तेवढा केला मी. आणि सगळ्यात जास्त म्हणतात या स्विमिंग पूलमध्ये पाणी आहे. आणि त्याचबरोबर तो जी साईड आहे ती साईडमध्ये 5 मीटर काहीतरी होतं आणि या साईडमध्ये 6 असं काहीतरी होतं. तर इथे आम्ही थोडासा डान्सही करून घेतला कारण इथे गाणे सुरू आहे आणि पाणी म्हटलं आणि डान्स तर हे तर एक कॉम्बिनेशनच आहे. तर इकडे डान्स सुरू होता मस्तपैकी आणि गाण्याचा फुल डीजेचा आवाज होता. सगळेजण त्या गाण्याच्या तालावर नाचत होती. आम्हीही नवरा बायकोनी खूप एन्जॉय करून घेतलं, आम्हीही मस्त डान्स केला. हालाकी दोघांना स्विमिंग येत नाही, येते यांना थोडी बहुत येते, पण मात्र मला तर काहीच शून्य आहे मी. पण मग आता काहीतरी पोहायचं म्हणून मी अशी मजा घेत होती आणि ते सुद्धा मस्त वाटत होतं. आणि आयू सांगत होता की असं असं करायचं. आईला का नाही थोडीफार तरी स्विमिंग येते, पण मात्र मग आम्हाला कोणी येतं ते दोघं बापले का आपले पोहत होते, पण मात्र माझी काही हिंमत होत नाही. पिऊ थोडी बहुत होती इकडे तिकडे करत. तर अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग तशी आणखी रात्र व्हायला लागली. आणि मग इथला हा पाईप डान्स की रेन डान्स तुम्ही काहीही म्हणू शकता, अतिशय सुंदर. आणि इथे एवढ्या जोरात गाण्यांचे आवाज आहेत त्याच्यामुळे मला इथे साऊंड म्हणजे व्हॉइस ओव्हर करावाच लागणार, कारण मी इथले आवाज घेऊ शकत नाही. इथे फुल एन्जॉय फुल मस्ती होती. सगळेजणं नाचचं डान्स करत होते, लेडीज जेंट्स म्हणजे आम्ही सगळे एकाच ग्रुपमधले होतो, सगळे एकच होतो, त्याच्यामुळे आम्हाला कोणाचं काही वाटत नव्हतं. मस्तपैकी सगळेजणं डान्स करत होतो आणि खूप मजा येत होती.
सगळेजण आपापल्या परीने जसा जमेल तसा डान्स करत होते आणि गाणेसुद्धा आपल्या मताने लावायचं आणि मस्त डान्स करायचा. तर अशा प्रकारे सुरू होतं आणि खरंच खूप सुंदर वाटलं तो दिवस ती रात्री. इथे बघा मला तर तसाही काही डान्स येत नाही, पण काहीतरी करायचं म्हणून मी सुद्धा करत होती त्या गाण्याच्या तालावर आणि मजा घेत होती, म्हणजे फुल एन्जॉय. आणि आत्ता सध्या माझ्या कानाचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे कानामध्ये ते पाणी सरळ जात होतं, त्याच्यामुळे मी भरपूर वेळ कान दाबूनच आपले डान्स जे करायचे ते म्हणजे आपली बरोबर व्यवस्था करूनच मी आपली बरोबर हे करूनच मी एन्जॉय करत होती. कारण आपलं एन्जॉय एका दिवसाचं असतं, पण मात्र ते भोगावं सारे दिवस लागतं. त्याच्यामुळे मग मी ते पाहूनच ते करत होती, कारण ते जे पाईपामधून जे पाणी येत होतं डायरेक्ट कानावर डोक्यावर असं डायरेक्ट लागत होतं आणि अतिशय जोरात लागत होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं काही खरं नाही, एका साईडने होऊन गेली. मग यांचा डान्स बघत बसलं आणि माझ्या मिस्टरांना तसाही डान्स येत नाही, तेही एका जागेवर आपले होते काहीतरी करत. मी पण आपली काहीतरी करत होती. इच्छा खूप होती डान्स करायची, पण मात्र तेच थांबत होती त्यासाठीच की ते पाणी सरळ येऊन कानामध्ये किंवा त्याचा त्रास नाही व्हावं म्हणून. पण मात्र एकदा का पाण्यामध्ये गेले की ते मग सगळं विसरून जातं. मग थोड्या वेळाने थोडंसं पाणी कमी कमी होत गेलं तर आम्ही तसा डान्स मग आम्हीही केला. पिऊसुद्धा आली, मग आम्ही मस्तपैकी ते मायलेकीने डान्स केला आणि छान वाटत होतं. बसून उभं राहून मस्त खूप फुल एन्जॉय. छोटे मुले मी तुम्हाला हा डान्स आणखी एक समोर डान्स दाखवेल, तो तर अतिशय सुंदर, अतिशय छोटी मुलगी आणि म्हणजे तिने अतिशय सुंदर डान्स केला आणि तिच्याबरोबर पाहून आम्ही सगळ्यांनी डान्स केला. म्हणजे ती आम्हाला डान्स शिकवत होती आणि आम्ही डान्स करत होतो. तर तिचा डान्स मी तुम्हाला समोर दाखवेलच, असेलच तिचा डान्स इथे, तो दाखवेलच मी. आणि इथे मग आता मस्त डान्स सुरू आहे. आता काहींचे डान्स झाले, काही थकले, काही त्या पाण्यामध्ये बसले, काही झोपले, काही लहान मुलं वगैरे. आणि फुल एन्जॉय, जसं तुम्हाला हवं तसं बिनधास्त जगायचं होतं. म्हणजे तुम्हाला घरचं कटकट नाही, घरचं टेन्शन नाही, कशाचीच पर्वा नाही. मी आणि आज माझा दिवस आहे असं एन्जॉय करायचं आहे. इतकं सुंदर फुल एन्जॉय आणि खूप मस्त, कोणाला काही नाही. आणि मस्त मग फुल एन्जॉय करा. एन्जॉय केल्यानंतर मग डिनर आपलं जेवण तर तयारच होतं, आपल्याला जाऊन करायचं होतं जेवण. त्याच्यामुळे म्हटलं आता स्टार्टर झालेलाच होता. त्याच्यानंतर आता फुल एन्जॉय केलं आम्ही. आम्हाला 10 वाजून गेले. आम्ही 10चा त्यांना टाईम दिला होता आम्ही जेवायला येऊ सायंकाळचं, म्हणजे रात्रीचं जेवण होतं. पण आम्ही 10 न वाजवता आम्हाला जवळपास 10:30-11 होऊन गेले. त्याच्यानंतरच आम्ही जेवायला गेलो, कारण पाण्यापासून आमचं काही मन भरत नव्हतं. आणि आम्ही पाण्यामध्येच एक गेले की दुसरी गेले की तिसरी, असं एक ना एक येत होतं. आणि प्रत्येकाबरोबर थोडा डान्स करता तो टायमिंग कसा पास होत होता ते काही कळत नव्हतं. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी फुल एन्जॉय केलं, फुल. तर जेंट्स, लेडीज, मुलं सगळ्यांनी इव्हन असं कोणीच नव्हतं. आणि आमच्यामध्ये प्रत्येक एजचे होते, म्हणजे अगदी छोट्या मुलापासून तर मला वाटतं आमच्याकडे सर्वात छोटा जो बाळ होता तो कमीत कमी 1 वर्षाचा असेल. आणि मग बहिणीची आई वगैरे, म्हणजे भरपूर एजचे वगैरे लोक होते आमच्याकडे, म्हणजे प्रत्येक एजमधले सगळेजण होते. तर त्याच्यामुळे ते म्हणजे आणि सगळेजण फुल एन्जॉय करत होते. कोणीही असं काही नाही की माझं वय जास्त आहे किंवा वय कमी आहे किंवा काही नाही. सगळेजण मस्त फुल एन्जॉय, असं कोणाला काही वाटत नव्हतं. तुम्हाला हा डान्स कसा वाटत नक्की सांगा आणि असेच येणारे आणखी व्हिडिओ तुम्ही नक्की